पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। दुधनाळ इथं शेवटच्या दिवशी 7 लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून सुरू। पंढरपूरच्या विठ्ठलाला डोक्यावर महादेव विराजमान असून विठ्ठल हेच महादेव व महादेव हेच विठ्ठल आहेत असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय श्री शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले। ते उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित केलेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी 7 लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिवकथेच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दिनांक 2 जून रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत संपन्न झाली आहे। यावेळी भाजपा लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर, शरण पाटील, हरिभक्त परायण, श्री 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 1008 महामंडलेश्वर अवधूतपुरी महाराज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा उर्फ केशव पाटील, जिल्हा परिषद सदस्य देशमुख, रामकृष्ण पंत खरोसेकर, पप्पू सगर, आयोजक राजेंद्र पाटील, विकास पाटील, प्रदीप पाटील, सागर पाटील, मयूर गंभुरे, बसवराज अनंतराव पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरील लातूर जिल्ह्याचे शेवटचे टोक व धाराशिव जिल्ह्याचे शेवटचे टोक सीमावर्ती भागातील डोंगराळ परिसरात राजेंद्र पाटील कुटुंबाच्या वतीनं शिहोरवाले आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव महापुराण कथेचं वाचन गेले 7 दिवस सुरू केलंय। कथेच्या शेवटच्या दिवशी पंडित मिश्रा भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाले की एक तांब्या पाणी महादेवाला वाहिलं तर मृत्यू येईपर्यंत ते महादेवाला वाहिलेलं पाणी कामाला येईल। मनुष्याला मृत्यू येताना देवाची किती पूजा केली आहे याची उजळणी होते। या जीवाला शिव महादेवाच्या नावात एकरूप केलं पाहिजे। आपल्या घराच्या दरवाजावर श्री शिवाय नमोस्तुभ्यम हे लिहिलं तर वाईट विचार, वाईट प्रवृत्ती घरात येत नाही। 700 लोकसंख्येच्या गावात शिव महापुराण कथा आयोजित करून 7 लाख भाविकांचा जनसमुदाय उसळलाय असं ते म्हणाले। पुढे बोलताना पंडित मिश्रा म्हणाले की मराठी बांधवांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील साधू संतांचे महत्त्व सांगत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गौरोबा कुंभार, संत सावतामाळी याबरोबरच 12 ज्योतिर्लिंगांपैकी कृष्णेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ हे 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात आहेत। यापैकी मनुष्याला पापमुक्त करण्यासाठी त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मा विष्णू महेश या देवतांनी महादेव पिंडीच्या रूपात विराजमान झाले, त्यामुळे याच ठिकाणी पापमुक्त होतो। महाराष्ट्र ही आई तुळजा भवानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची धगधगती भूमी आहे। याच राजांनी सनातन धर्माचं रक्षण केलं होतं असं म्हणाले। यावेळी पंढरीच्या विठ्ठलाचं भजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंगा हरी ओम विठ्ठला हे भजन गात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला। शेवटी अभिना छो जाओ छोड के हे शिव भजन करत उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध करत शेवटच्या दिवसाची कथा संपन्न केली। या कार्यक्रमाची सुरुवात आयोजक राजेंद्र पाटील व परिवारानं शिवकथा पुराणाचं पूजन करून केले। माजी मंत्री बसवराज पाटील, शरण पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांनी आरती करून सांगता केली। यावेळी तिन्ही पेंडाल व उर्वरित मंडप भरून मंडपाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भक्त उपस्थित होते। अंदाजे 7 ते 8 लाखांपर्यंत महिला व पुरुष सहभागी झाले होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 2500 महिला व पुरुष स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले, तर वाहतूक व शांतता सुरळीत पार ठेवण्यासाठी उमरगा पोलीस अधिकारी प्रल्हाद सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या ठिकाणी कथेनंतर सर्व भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली होती। उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।